जय शिवराय दोस्तांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत किंवा लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जे लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे किंवा त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे KYC आहे. तर आता येत्या 31 डिसेंबर पूर्वीच लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्यासाठी KYC करणे अनिवार्य आहे. नाहीतर तिथून पुढे जे महिना चालू होईल तिथून पुढे त्यांचे लाभ बंद होणार आहेत, अशा सरकारकडून जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. तरी सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनी KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अद्यापही बहुतांश भरपूर लोक असे KYC करण्याचे थांबलेले आहेत. त्यांचे असे प्रॉब्लेम आहेत की बाबा कोणाचे पती मयत आहेत किंवा कोणाचे वडील मयत आहेत किंवा काही जणांचे वडील बी मयत आहेत आणि पती बी मयत आहेत. तर अशा लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनी करायचं काय, तर त्यांच्याविषयी सरकारने असा GR काढला आहे की बाबा लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत परंतु त्यांचे पती अस्तित्वात नाहीत आणि त्यांचे वडीलही नाहीत, तर त्यांनी करायचं काय. तर सध्या सरकारने असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनी स्वतःची KYC करायची आणि KYC केल्यानंतर त्यांचं जे आधार कार्ड आहे त्याची प्रत आणि वडील किंवा पती ह्या दोघांचे एक डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला हे 2 डॉक्युमेंट घेऊन आपल्या गावातील अंगणवाडी सेविका जे आहेत म्हणजेच अंगणवाडी सेविका यांच्यापाशी नेऊन हे डॉक्युमेंट त्यांच्यापाशी जमा करायचे आहेत. ह्याची बी मुदत 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी KYC करणे ही एक विषय महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेची लास्टची मुदत म्हणजे KYC साठी जी मुदत देण्यात आली आहे ती 31 डिसेंबर आहे. लवकरात लवकर ही KYC करून घ्यावी. धन्यवाद.